नमस्कार मंडळी, मोहक स्वाद अंजलीज रेसिपी चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण ओरिगानो पावडर बनवण्याची पद्धत बघणार आहोत। ओरिगानो पावडर बनवण्यासाठी आपण इथे ओव्याची ताजी पानं घेतलेली आहेत। स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत। ओव्याची पानं एका तव्यावरती तवा गरम करून अशी व्यवस्थित एक एक करून पानं पसरवून घ्यायची। अशा प्रकारे थोड्या थोड्या अंतरावरती ओव्याची पाने तवा गरम करून ठेवून द्यायची, व्यवस्थित पसरवून घ्यायची। अशा पद्धतीने दोन्ही पानांच्या मध्ये जागा सुटली पाहिजे अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे। पानं सुकायला लागले की आपोआप कलर बदलायला लागतो। अशा पद्धतीने चिमट्याच्या साहाय्याने अशी आलटी-पालटी करून घ्यायचे आणि ओव्याची पानं सुकवून घ्यायची। अशा पद्धतीने 5 ते 6 मिनिटांमध्ये पूर्ण पाने सुकवून तयार होतात। कमी गॅसवरती व्यवस्थित मंद आचेवरती तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिटं एका बाजूने, दुसऱ्या बाजूने 1 ते 2 मिनिटं असं करून आलटी-पालटी करून व्यवस्थित पानं भाजून घ्यायची। गॅस शक्यतो कमी ठेवायचा जेणेकरून पानं करपणार नाहीत। ओरिगानोचा वापर जास्तीत जास्त पिझ्झामध्ये केला जातो। बर्गर, जे सँडविचेस असे जे पदार्थ आहेत हॉटेलमध्ये त्याचा सर्रास वापर होतो आणि घरी आपण सॅलडमध्ये देखील ओरिगानोचा वापर करू शकतो। अशा पद्धतीने जर ओरिगानो बनवून ठेवला तर घरी जर आपण होममेड पिझ्झा वगैरे बनवला तर त्यामध्ये देखील आपण याचा वापर करू शकतो आणि नियमित सॅलडमध्ये खाल्लं तरीही ते आरोग्यदायी ठरतं। अशा पद्धतीने ओरिगानो बनवून घ्यायचं आहे। आता इथे जवळजवळ पानं सुकत आलेली आहेत। आता इथपर्यंत पानं सुकली की व्यवस्थित कुस्करल्या जात आहेत की नाही ते बघायचं आणि थोडीशी ओलसर वाटत असतील तर 5 ते 10 मिनिटं पानं अजून कमी आचेवरती गॅसवर भाजून घ्यायचे आणि एकदम असे हाताने सहज कुस्करले गेले की ती पानं थंड करून व्यवस्थित कुस्करून घ्यायचे। अशा पद्धतीने ओरिगानो पावडर तयार होते। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।